अशा पद्धतीची झणझणीत तर्रीदार आणि परफेक्ट रंग असलेली ढाबा स्टाईलनी शेवभाजी तुम्हाला शिकायची आहे का? तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चवीला अतिशय अमेझिंग चवीची ही शेवभाजी तयार करण्यासाठीच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आणि हो, अशा चमचमीत रेस्टॉरंटच्या रेसिपी शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने परफेक्ट शेवभाजी कशी बनवायची ते पाहूया। ही शेवभाजी साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणात आपण तयार करत आहोत। त्यासाठी मोठ्या आकाराचा एक कांदा आपण स्लाइस करून घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकून हा कांदा छान असा भाजून घ्यायचा। हवं तर या ठिकाणी सर्व जिन्नस तुम्ही सेपरेट भाजून घेतलं तरीही चालणार आहे, परंतु आपण एकाच वेळेस सर्व जिन्नस भाजून घेतात। कांदा आपण 50% भाजून घेतला, त्यामध्ये टाकूया खोबरं। छान असं खोबरं किसून घेतलेलं आहे। सुकं खोबरं असेल तर कांदा पूर्ण भाजून घ्या। मी हे ओलसर खोबरं होतं, ओलं खोबरं छान किसून घेतलेलं होतं। ओलं खोबरं भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे कांदा 50% भाजून होताच लगेच हे खोबरं टाकलं म्हणजे कांदा देखील छान असा राहिलेला 50% भाजला जाईल आणि खोबरं देखील व्यवस्थित असं कुरकुरीत होईल। ओलं खोबरं असेल तर कुरकुरीत होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवर साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं हे खोबरं भाजले जातं। त्यानंतर आपण टाकूया धणे। पोहे खाण्याचा 1 चमचा धणे टाकलेले आहे। धना पावडर यूज करायचे असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी धणे मी सगट घेतलेले आहे तेच वापरत आहे। त्यानंतर आपण यामध्ये एक पूर्ण लाल बुंद झालेला पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी लसूण टाकलेला आहे। आता या ठिकाणी टोमॅटो घेताना खूप जास्त पिकलेला छान असा घ्या, म्हणजे एकतर ग्रेव्हीला टेस्ट छान येईल, दुसरं म्हणजे रंग देखील ग्रेव्हीला छान असा येईल आणि ग्रेव्हीचा मध्ये जो आंबटपणा येतो टोमॅटोमुळे तो आंबटपणा येणार नाही। त्यासाठी टोमॅटो छान असा पिकलेला आहे। झाकण ठेवून आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतला। सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून झालेले आहे। एका डिशमध्ये काढून घेऊया, छान थंड करून घेऊया। त्यानंतर आपण हा अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। यामध्ये अद्रक देखील टाकलेला आहे। सर्व मसाला छान असा मी थंड करून घेतलेला आहे आणि तो वाटून देखील घेतला आहे। वाटल्यानंतर तुम्ही या मसाल्याला रंग पाहू शकता, इतका छान आलेला आहे। आणि अगदी आपण यामध्ये थोडीशी अर्धा चमचा एवढी बेडगी मिरची पावडर टाकली होती। ही एक सिक्रेट जिन्नस आहे, त्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान आलेला आहे। त्यानंतर यामध्ये कढईमध्ये टाकलेलं आहे तेल। तेलामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा